पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की पहलगामचा दहशतवादी हमला आम्ही केला नाही. पाकिस्तानी सैन्यप्रमुख पण तेच म्हणत आहेत की हा हल्ला आम्ही केला नाही आणि म्हणतात की हा हल्ला भारतानेच घडवून आणलेला आहे. हे अत्यंत हास्यास्पद आहे. सगळ्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद करतो आणि दहशतवाद्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना पैसे देतो, त्यांना शस्त्र देतो, त्यांना आत घुसण्याची मदत करतो, त्यांना गाईड देतो वगैरे वगैरे. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान अशा प्रकारचे विधान का करतायत? तर याचं मुख्य कारण आहे की त्यांना आता भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे की आता भारताला प्रचंड राग आलेला आहे. भारताची जनता संतापलेली आहे आणि भारत सरकार आणि खास तर भारताचं सैन्य म्हणजे इंडियन आर्मी ही काहीतरी मोठं कृत्य पाकिस्तानच्या विरोधात करणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचं खूप नुकसान होईल. तर म्हणून पाकिस्तानने आता रडायला सुरुवात केली की हे आम्ही केलंच नाही, तुम्ही आमच्यावरती हल्ला करू नका, हे सांगण्याकरता त्यांचा हा जो कांगावा आहे तो आहे. परंतु लक्षात असावं, याचा काहीही फारसा परिणाम होणार नाही. हे सरळ आणि साफ आहे की हा जो दहशतवाद आहे काश्मीरमधला, तो पाक पुरस्कृत आहे. म्हणजे इतक्या वर्षापासून सुरू आहे, सध्या सुरू आहे आणि याच्या पुढे पण सुरू राहील. तर यामुळे भारत नक्कीच बदला घेईल आणि पाकिस्तानवरतीच कुठल्यातरी वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करतील आणि जो हल्ला पाकिस्ताननी पहलगाममध्ये केला होता, त्यांची त्यांना शिक्षा जरूर मिळेल. म्हणून पाकिस्तान आता घाबरून विनवण्या करत आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं जावं. TRF म्हणजे काय? TRFचा अर्थ होतो द रेजिस्टंट फ्रंट. लष्कर-ए-तोयबाचीच ही एक ब्रांच आहे आणि यामध्ये लोकल दहशतवादी म्हणजे काश्मीरचे युवक जास्त असतात असं म्हटलं जातं. परंतु कालचा जो हल्ला झाला त्यामध्ये सगळे पाकिस्तानी होते, कारण पाकिस्तानला वाटतं की जे काश्मीरी युवक आहेत ते पुरेसे हिंसक नाही आणि हिंसा करण्याकरता त्यांना गरज आहे पाकिस्तानमधल्या कडव्या दहशतवाद्यांची. तर TRF फक्त नाव झालं, परंतु दहशतवादी मात्र पाकिस्तानचेच असतात. दुसरी गोष्ट अशी की आता आपण याचा बदला कसा घेणार आहोत? बदला घेण्याकरता अनेक उपाय आहेत, राजकीय उपाय आहेत, बायलॅटरल उपाय आहेत, जगाच्या लेव्हलला उपाय आहेत. परंतु आपण जर फक्त मिलिटरी उपायाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की आपण जसा सर्जिकल स्ट्राईक केला होता उरीनंतर तसा स्ट्राईक होऊ शकतो, किंवा पुलवामानंतर जसं एअरफोर्सचा अटॅक केला होता तसं केलं जाऊ शकतं, किंवा याच्याशिवाय आपल्याकडे अनेक शस्त्र आहेत. क्षेपणास्त्रांचा फायर करून आपण पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करू शकतो. आपण तोफखान्याचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करू शकतो. आपल्याकडे इतर मोठी आधुनिक शस्त्र आहेत, त्यांचा वापर करून LOCवरती जे पाकिस्तानी सैन्य आहे त्यांचं नुकसान करू शकतो, किंवा गरज पडली तर पाकिस्तानमध्ये जाऊन LOC क्रॉस करून पाकिस्तानची पिकेट्स, पाकिस्तानचा काही भाग हा कॅप्चर करू शकतो. पण उद्देश सगळ्यांचा असा असेल की पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करायचं. पद्धती अनेक आहेत, त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि नेमकी पद्धत वापरली जाईल.